हाय गाईज, राधे राधे, ओम साईराम. तर आज आपण करणार आहोत आईस फेशियल. आता सगळ्यांनी केलं तर मला पण वाटलं मी पण ट्राय करून बघायला पाहिजे, कारण स्किन थोडी माझी डल झालेली आहे आणि बरेच प्रॉब्लेम वाटतात मला. तर मी आजकाल स्किनची खूप केअर करत आहे. स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर अँड माय ब्रेन केअर. तर बघूया, मी काल रात्री बर्फ टाकलेला होता, तो आज पाणी ठेवलं होतं फ्रीजमध्ये आणि नंतर आज सकाळी बघितलं तर तो खूप हार्ड असा आईसचा गोळा बनला होता. देन मी त्याला कॅरी बॅगमध्ये टाकलं आणि फोडून काढलं. देन ते खूप हार्ड होतं आणि त्याच्यानंतर मी ते एका छान मोठ्या बाउलमध्ये घेतलं, ज्याच्यामध्ये माझा फेस बुडेल आणि छान असं फेस त्याच्यावरती पाण्यावरती छान असं टाकायचे, काढायचे, टाकायचे, काढायचे, टाकायचे, काढायचे, पाण्यात परत बुडवायचं, परत वरती काढायचं, परत बुडवायचं, पाण्यात परत काढायचं. आणि त्याच्यानंतर मला इतकं छान वाटलं ना फ्रेंड्स, इतकं छान वाटलं ना, बापरे, खूप छान फिलिंग आली. आधी थोडा श्वास घ्यायला थोडा वाटला मला. ज्यांना श्वासाचा त्रास आहे त्यांनीही करू नये. ज्यांना थंडपासून एलर्जी आहे त्यांनी पण ते करू नये, कारण थंड, बापरे, लगेच सर्दी वगैरे होईल ना, परत काही पण होऊ शकतं. कारण आपलं नाक, डोळे, कान हे सगळे आपल्या ब्रेन जवळ आहेत. एकदम एकदम खूप कमी डिस्टन्स आहे यांचा, बरोबर ना. तर बघा मी कसं केलेलं. माझे केस पण शाईन मारायला लागलेत ना, कारण मी आजकाल खूप केअर करते ना. तुम्ही पण करा, खाली पिली राहत असाल तर. आणि कामावरती पण लक्ष द्या आणि खाण्यावरती पण लक्ष द्या आणि तुमच्या रिलेशनशिपवरती पण लक्ष द्या, कारण रिलेशनशिप बिघडलं की पूर्ण मेंदू बिघडतो, पूर्ण बॉडी बिघडते.